मुंबई अणुशक्ति नगर बीजेपी विधानसभा अध्यक्ष बबलू दिनेश पांचाल का जन्मदिन बड़े धूमधाम से मनाया गया। जन्मदिन के अवसर पर बड़ी संख्या में स्थानीय लोगों के साथ साथ कई नेता और कार्यकर्ताओं ने बबलू दिनेश पांचाल को जन्मदिन की बधाई दी। आपको बता दें, जन्मदिन पर आए लोगों ने बबलू दिनेश पांचाल को बधाई देते हुए कहा कि बबलू भाई अणुशक्ति नगर विधानसभा के भावी आमदार हैं और आने वाले विधानसभा में पार्टी बबलू भाई को विधानसभा का टिकट देना चाहिए और हम लोग बबलू भाई को चुनाव में जिताएंगे। और जन्मदिन के अवसर पर आए हुए सभी लोगों का बबलू दिनेश पांचाल ने आभार व्यक्त किया। दिनेश बबलू पांचाळ यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये अणुशक्तिनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी चांगलं कार्य ते करत आहेत आणि त्या कार्याचं रूपांतर सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अणुशक्तिनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा माननीय दिनेश बबलू पांचाळ साहेब यांच्या नेतृत्वात जरूर फडकणार आणि त्याची संधी दिनेश बबलू पांचाळ साहेब यांना भेटावी आणि भावी आमदार ह्याच हेतूने कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि भावी आमदार नसून ते आमदार होणारच ही कार्यकर्त्यांना संकल्प केलेला आहे। आमचे अणुशक्तिनगरचे डॅसिंग अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सगळ्या कार्यकर्त्यांची पूर्ण विधानसभेची सगळ्यांची इच्छा आहे की आमचे बबलूभाई एकदा आमदार झालेले बघायचं आहे आणि आज सांगतो 100% आमदार होणार, एवढी शुभेच्छा वाढदिवसानिमित्त। माझं कुटुंब आहे, कुटुंब नेहमीच माझ्याबरोबर असतं आणि नेहमीच माझ्या सुखादुखामध्ये कठीण काळात पण हेच माझे कार्यकर्ते होते आणि हेच माझ्यासाठी मेहनत घेतात, हेच माझ्या सुखादुखामध्ये आणि ज्यांना म्हणजे कधी रडत नाही लढ म्हणतात आणि नेहमी माझ्या पाठीशी ठामपणे उभे असतात असे माझे सोन्यासारखे कार्यकर्ते आहेत। म्हणजे देवाप्रमाणे भेटलेले हे देवाने भाग्य माझ्या की नशीब असे कार्यकर्ते आहेत आणि असंच माझ्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद राहू दे आणि असेच वाढदिवस त्या लोकांनी साजरा केला त्यांच्या मी मनापासून त्यांचे आभार मानतो। देवाच्या मनात काय आणि कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या सर्वांच्या मनात काय आहे देवाची मी प्रार्थना करेन त्यांनी जे मनात घेतलं असेल कार्यकर्त्यांनी ते खरं व्हावं आणि कार्यकर्त्यांची मेहनत जर संख्या असेल आपल्याबरोबर तर काही अशक्य नसतं, शक्यच असतं आणि येणाऱ्या काळामध्ये 3-4 महिन्यानंतर इथे भारतीय जनता पार्टीचा कमळ खेळेल आणि इथे भगवा हा भारतीय जनता पार्टीचा असेल। आज आमच्यासाठी हा खूप अतिशय उत्साहाचा आणि खूप मोठा दिवस आहे कारण आपल्या ह्या विधानसभेचे आणि या 144चा कायापालट करणारे कार्यसम्राट नगरसेवक ज्यांना आम्ही सिंगम नगरसेवक असं म्हणून बोलतो आमचे बबलूभाई पांचाळ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना भावी आमदार बोलायचं म्हणतात कारण हा जो अणुशक्तिनगर विधानसभा जी आहे याच्यामध्ये भाजपचं खूप मोठं असं प्राबल्य आहे आणि ह्यासुद्धा निवडणुकीमध्ये आम्ही 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही रावल शेवाळे साहेबांना इकडून एक 2368चा आम्ही भरपूर असा लीड दिलेला आहे 144मधून। असंच आम्हाला येणाऱ्या ह्या 3 महिन्यानंतर जी नोव्हेंबरमध्ये निवडणूक येईल विधानसभेची त्याच्यामध्ये आम्हाला बबलूभाई यांना एक आमदारच्या म्हणून आम्हाला एक जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना आम्हाला निवडून आणायचं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना कार्यसम्राट असं म्हणून त्यांना बोलतो कारण ते दिवस रात्र आणि प्रत्येक वेळी आम्ही ते खूप कामं करत असतात हमेशा, म्हणून त्यांचं खूप अणुशक्तिनगरमध्ये येणं खूप गरजेचं आहे। मंडळ अध्यक्ष आमचे बबलूभाई पांचाळ याच किती वर्षांनी कामं करतात आहेत आणि आज त्यांचं काम हे यशस्वी झालंच पाहिजे आणि ते भावी आमदार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि उभेच राहणार। आमच्या सुखादुखाला ते आहेत, त्यांच्या सुखादुखाला आम्ही आहोत आणि असंच कार्य त्यांनी करावं आणि आम्हाला भावी आमदार म्हणून आम्ही त्यांना निवडून देणार आणि तळागाळातून काम करून आमची इच्छा आहे की आमचे बबलूभाई भावी आमदार हे आमदार झालेच पाहिजेत आणि मी त्यांना केल्याशिवाय राहणार नाही होत। धन्यवाद। हो नक्की होणार ना, का नाही होणार। त्यांची एवढी मेहनत आहे, त्यांची सेवा, लोकांची सेवा जे ते माजी नगरसेवक पण आहे, त्यांचे मिसेस नगरसेवक आहेत, तर आमची सगळ्यांची इच्छा आहे की ते आमदार होणारच आहे, नक्की होणार आणि त्यांना तिकीट भेटायलाच पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी केकवर भावी आमदार म्हणूनच टाकलेलं आहेत आणि सगळ्या बॅनरमध्ये पण भावी आमदार म्हणून बॅनर बनवलेला आहे म्हणजे आमची सगळ्यांची इच्छा आहे ते भावी आमदार होणारच होणार। सर्वप्रथम भाईंना मी वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा त्यांना, त्यांचं पुढचं आयुष्य हे असंच भरभराटीचं चांगलं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि बाई आमचे आमदार व्हावेत ही सर्वांचीच आमची इच्छा आहे कारण बाईंचं काम बघता की जे तळागाळातलं जे काम करतात गोरगरिबांसाठी इतरांसाठी ते झटतात, धावणारे रात्री अपरात्री कधीही ते धावणारे आहेत
आणि आमची सर्वांची इच्छा, आमच्या कार्यकर्त्यांची सर्वांची इच्छा आहे की त्यांनी आमदार व्हावेत म्हणून, आणि आमची इच्छा ही पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.